नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 27 जुलै सोमवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल असे दावे विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत। त्यावर भाष्य करताना मी महाराष्ट्रात समाधानी आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले। आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले। दिल्लीत जाण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावताना मुख्यमंत्र्यांनी तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी या ओळींचा संदर्भ दिला। माझे चित्त पूर्णपणे समाधानी आहे। पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला 6 वेळा आषाढी आणि 2 वेळा कार्तिकी एकादशीला पूजा करण्याचे भाग्य लाभले। राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही संधी मिळणे हा विठुरायाचाच प्रसाद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी। केंद्रीय आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी परमपूज्य श्री संत गजानन महाराज यांच्या 150व्या प्रगट दिनाचे औचित्य साधून 150 रुपयांचे विशेष स्मृती नाणे आणि स्मृती टपाल तिकीट जारी करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे। या संदर्भात त्यांनी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र लिहिले आहे। या पत्रामध्ये केंद्रीय आयुष मंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित मंत्रालयांना या प्रस्तावावर विचार करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे। फेब्रुवारी 1878 मध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रथम प्रगट झालेल्या श्री संत गजानन महाराजांना महाराष्ट्र आणि भारताच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशात अत्यंत आदराचे स्थान आहे। त्या काळापासून शेगाव हे भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले असून देश विदेशातून लाखो भाविकांना आकर्षित करत असल्याचे प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्रामध्ये अधोरेखित केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्याच्या राजकारणातील गेम चेंजिंग ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे। तसेच KYC प्रक्रिया पूर्ण न झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही। आता मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत आनंदाची बातमी दिली आहे। आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की लाडकी बहीण योजनेतील KYC करण्यासाठी सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली आहे। ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढे त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी KYC पूर्ण केली मात्र त्यात काही उणिवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली जाणार आहे। काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी काही महिलांनी केली होती। त्यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्य शासनाने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। तसेच पडीक जमिनीचा उत्पादक वापर, चारा उपलब्धता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण व्यवस्थेला चालना मिळेल, अशी माहिती शिराळा तहसीलदार श्यामला खोत पाटील यांनी दिली आहे।
त्या म्हणाल्या, शासन निर्णयानुसार शासकीय पडीक व उपलब्ध जमीन. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना 300 स्क्वेअर फुटांचे घर मोफत देण्याची योजना पुन्हा सुरू केल्याचे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मी मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर ही योजना बंद झाली होती. मात्र पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही ती योजना सुरू केली. सफाई कर्मचाऱ्यांना 300 स्क्वेअर फुटाचे घर मोफत मिळेल. त्यापेक्षा मोठे घर हवे असल्यास अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी अंतर्गत पदोन्नती प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लिपिक टंकलेखन पदासाठी होणाऱ्या खात्यांतर्गत बढतीमध्ये अनेक ठिकाणी नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. त्यामुळे अनेक पात्र कर्मचाऱ्यांना संधी नाकारली गेल्याचा दावा करण्यात येत असून संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरंगे यांनी या प्रकरणावर गंभीर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चालक, वाहक, शिपाई, सहाय्यक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या पदोन्नतीच्या जागा वेळेवर भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. नियमानुसार नियमितपणे पार पडणे आवश्यक असतानाही काही विभागांमध्ये ती जाणीवपूर्वक लांबविण्यात आल्याचा आरोप लावला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI वर आधारित लोकप्रिय ChatGPTची सेवा शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक ठप्प झाल्याने भारतासह जगभरातील लाखो वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. अनेकांनी ॲप आणि वेबसाईट दोन्हीवर ChatGPT वापरताना समस्या येत असल्याच्या तक्रार केल्या. इंटरनेट सेवा आणि विविध वेबसाईटमधील बिघाडाची नोंद करणाऱ्या डाऊन डायरेक्टर या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या. या संकेतस्थळानुसार ChatGPTच्या सेवेमध्ये अचानक व्यत्यय आला असून अनेक वापरकर्त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याची किंवा सेवा पूर्णपणे बंद झाल्याची समस्या जाणवत होती. भारतासह अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमधील वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर तसेच डाऊन डायरेक्टरवर सेवा बंद असल्याची माहिती दिली. काहींना ChatGPTमध्ये लॉग इन करता येत नव्हते, तर काहींना प्रश्न विचारल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूप कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्याने पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. संकटामध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्य शासनाने पाळला आहे. देशातील ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.